आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर संध्याकाळच्या बातम्या आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यामध्ये जाहीर सभा होणार आहे। राज ठाकरे यांची गुढीपाडव्याला मुंबईत शिवाजी पार्कवर सभा झाली होती। त्यावेळी त्यांनी जाहीर केलेल्या भूमिकेवरून राज्यातलं राजकारण ठवळून निघालं। यामुळे आता राज ठाकरे यांच्या आज ठाण्यातल्या उत्तर सभेकडे राज्याचं लक्ष लागलंय। या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे। आज दुपारपासूनच हा रस्ता वाहतुकीसाठी जवळपास बंद करण्यात आला आहे आणि इथे स्टेजचं काम सुद्धा सुरू झालंय, जे आता पूर्ण होत आलंय। राज ठाकरे या सभेमध्ये काय नव्यानं भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गेल्या काही काळात राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर अनेक लोकांनी वेगवेगळे आरोप केले। पाडवा मेळाव्यानंतर राज ठाकरे यांची आज ठाण्यात उत्तर सभा आहे। कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेत मशिदींवरच्या भोंग्यांना त्यांनी जोरदार विरोध केला होता आणि यावरून टीकाही झाली। या सर्व टीकेचा समाचार राज ठाकरे आज घेण्याची शक्यता आहे। आसमान में थूकने वाले को शायद ये पता नहीं है कि पलट के धूप उन्हीं के चेहरे पर गिरे। करारा जवाब मिलेगा, करारा जवाब मिलेगा। गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करून राज्याच्या राजकारणात वावटळ उठवलं। मशिदींवरच्या भोंग्यांपासून ते महाविकास आघाडी सरकारवर राज ठाकरे यांनी टीकेचे आसूड ओढण्याची एकही संधी सोडली नाही। मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील। ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा। राज ठाकरे यांच्या भाषणावर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटल्या। अजित पवार यांनी तर त्यांना थेट सरड्याची उपमा दिली। काही जे पक्षाचे नेते इथं असं करा, इथं हा भोंगा लावा, तिथं तो भोंगा लावा। अरे भाषण करणं सोपं आहे रे बाबा, परंतु त्याच्यातनं त्या परिसरामध्ये त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक सांगायला लागले की अरे बाबा आम्हाला निवडून यायचं, हे काय सांगतोय। कधीही न बोलणारे शरद पवार यांनी सुद्धा पाडव्याच्या भाषणावरून राज ठाकरे यांना टोला लगावला। चांगली झाली की बरेच वर्ष एकत्र उभी झाली असेल याचा काही अंदाज येत नव्हता कोणाला। त्यामुळे ठाकरे महाराष्ट्राच्या सार्वजनिकीचे यायला उत्सुक आहेत हे कालच्या सभेतून दिसलं। त्याचं हेच वैशिष्ट्य आहे की एक 2-4 महिने कुठेही उभी घेत होतात आणि एखादं व्याख्यान देऊन पुन्हा पुढचे 3-4 महिने बाकीचे काय करतात मला माहीत नाही। असा प्रश्न त्यांनी जातीवादाच्या संबंधीचा काढला। ते काही म्हणू शकतात पण त्यांच्या तोंडापुढे मर्यादा आणू शकत नाही। तर शिवाजी पार्कवरचा राज ठाकरे यांचा भोंगा हा भाजपचाच होता अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली। भोंग्याचं काय करायचं, तुमच्या भोंग्याचं काय करायचं, यांच्या भोंग्याचं काय करायचं, त्यासाठी सरकार समर्थ आहे। शरद पवारांनी जातीवाद पसरवला, अहो त्या शरद पवारांच्या चरणाशी आपण सुद्धा जात होतात त्यांचा सल्ला मसलत करायला। कशा करता आपण टोलजंग माणसांवर बोलायचं, तेवढ्या पुरत्या टाळ्या मिळतात, त्या टाळ्या स्पॉन्सर्ड आहेत। शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा आपले काका म्हणजे राज ठाकरे यांच्या पक्षावर तोंडसूक घेतलं। संपलेल्या पक्षांवर मी उत्तर देत नाही। सत्ताधारी जरी मनसे संपल्याचं सांगत असले तरी पाडव्याच्या मेळाव्यानंतर राज ठाकरे यांच्या भाषणाची हवा राजकीय वर्तुळात सर्वत्र पाहायला मिळाली। त्यामुळेच की काय मनसेनं टीजर प्रदर्शित करताना टीकाकारांना वादळी प्रत्युत्तर दिलंय। वारं खूप सुटलंय आणि जे सुटलंय ते आपलंच आहे। राज ठाकरे यांच्या मशिदींवरच्या भोंग्याच्या भूमिकेला त्यांच्याच पक्षातून काहीसा विरोधही झाला। मात्र शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या भेटीनंतर वसंत मोरे यांची नाराजीही दूर झाली। ते आता पुन्हा मनसेचा सूर आळवू लागलेत। पक्षांतर्गत धुसफूस आटोक्यात आल्यामुळे राज ठाकरे ठाण्याच्या सभेतून कुणावर बरसणार, मुस्लिम कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काही बोलणार का,
तसंच त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना राज ठाकरे आपल्या खास ठाकरी शैलीत काय उत्तर देतात हे या उत्तर सभेतून मिळणार का हे पाहणं औत्सुक्याचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे राज ठाकरे यांची आज ठाण्यात उत्तर सभा होती. या सभेला राज्याच्या विविध भागातून तसंच महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा काही मनसैनिक ठाण्यात येऊन दाखल झालेत. राज ठाकरे यांनी हाती घेतलेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं प्रभावित होऊन चक्क अयोध्येतून एक मनसैनिक ठाण्यात आलाय. विशेष म्हणजे हा मनसैनिक हनुमानाचं प्रतिकात्मक रूप घेऊन या सभेला आलाय. या कार्यकर्त्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी. नक्कीच आपल्यासोबत हनुमान देखील आपण त्यांच्याशी बोलणार आहे. काय सांगाल, कुठून आलेला आहेत आणि आपलं नाव काय आहे? आपका नाम क्या है, कहाँ से है? अरुणवीर सिंह, अयोध्या से आए हैं. अयोध्या से है. आपने आज ये जो गेटअप किया है खास राज ठाकरे साहब के भाषण के लिए किया है या फिर कोई और मुद्दा है, क्या बताना चाहते हैं आप? मुद्दा और कोई नहीं है जी. हमारे पालघर के जो है मनसे के कार्यकर्ता जो है अपने तुलसी भाई जोशी जो है हमारे पहले से मित्र थे. इनसे हमारी कांटेक्ट और फ़ोन पे बातचीत होती रहती थी. इसके बारे में जो है बताया राज साहब ठाकरे के. फिर यूट्यूब पे देखने लगा. फिर उनके बारे में जो हिंदुत्व को लेकर चलने वाले बाल साहब ठाकरे के जो है दूसरे रूप हैं. फिर इन्होंने हम फ़ोन किया कि इतने तारीख को जो है राज साहब ठाकरे की जो जनसभा यहाँ लगने वाली है. हमने कहा ठीक है, हम भी आ जाएं. बोले आइए, आपका भी स्वागत है. हम आ गए. हनुमान जी के भी भक्त हैं हम. और जो साहब जो है मुद्दा उठाया है उस पर पूरे भारत जो है खुश है. अयोध्या में आप रहते हैं, अयोध्या में क्या राज ठाकरे जी का जो चर्चे है, बोलबाले है क्या? जी बहुत है सर. निखिल चव्हाण, न्यूज 18 लोकमत, ठाणे. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी आपल्यासोबत ठाण्याहून जोडले गेलेत आणि यासोबतच विशाल पाटील सुद्धा आहेत. निखिल, सभेची तयारी पूर्ण झाली आहे? नक्कीच आपण पाहिलं तर थोड्याच वेळात राज ठाकरे आहेत ते या सभेमध्ये येणार आहेत आणि सभेची तयारी असेल ते आपण माझ्या मागे पाहू शकतो. भव्य असा स्टेज आहे तो या ठिकाणी उभारला गेलेला आहे. आज सकाळपासूनच सर्व मनसे सैनिकांची जी चलबचल आहे ती सुरू झालेली होती आणि संपूर्ण या तयारीसाठी मनसैनिक आहेत ते या ठिकाणी उतरलेले आपल्याला पाहायला मिळाले. या ठिकाणी आपण या खुर्च्या पाहू शकतो. हा जो मूस रोड आहे, याच मूस रोड याआधी जी मनसे आहे ती 9 तारखेच्या सभेसाठी आग्रह होती, परंतु काही कारणास्तव ही तयारी आहे ती पाहू शकतो. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत या खुर्च्या आहेत त्या लावलेल्या आहेत. जवळपास मनसैनिक आहेत ते राज ठाकरे यांना बरं, आपण विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशालकडे जाऊयात. विशाल, मनसैनिक यायला सुरुवात झाले का? काय विशेष आकर्षण असणार आहे या सभेत? किती वाजता स्वतः राज ठाकरे येणार आहेत? नक्कीच मिलिंद सर, मी आत्ता आहे शिवाजी पार्क येथील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्याच्या बाहेर. साधारणतः राज ठाकरे जे आहेत हे 5:30 ते 6च्या दरम्यान शिवतीर्थ येथून ठाण्याच्या दिशेनं निघतील. खरं तर या सभेकडे सगळ्यांचंच लक्ष आहे, कारण का उत्तर सभा असं मनसेनंही म्हटलेलं आहे. त्यामुळे नेमकी या सभेतून उत्तरं कोणाकोणाला आणि कशी मिळणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आत्ता आपण जर शिवतीर्थ येथील दृश्य पाहिली तर राज ठाकरे जे आहेत ते थोड्याच वेळात म्हणजे साधारणतः 5:30 ते 6च्या दरम्यान शिवतीर्थ येथून निघतील. खरं तर ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळावा घेतल्यानंतर सभेत ज्या पद्धतीनं त्यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली, त्यानंतर महाराष्ट्रभरात महाविकास आघाडीकडनं त्यांच्यावर जोरदार टीका जी आहे ती करण्यात आली. प्रत्येक नेत्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरती तोंडसुख जे आहे ते घेतलेलं आपण पाहिलं होतं. आणि आज नेमकं मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणाकोणाला आणि ठाकरे शैलीत कशा पद्धतीनं उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली होती याबाबतीतही पक्षांतर्गत नाराजी सुद्धा जी आहे ती आपण पाहिली. गेले 3-4 दिवस वसंत मोरे यांच्या माध्यमातून नाराजी नाट्य जे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं होतं. काल शिवतीर्थवरती वसंत मोरे जरी येऊन गेले असले तरी त्यांना उत्तर जे आहे ते आजच्या ठाणे येथील सभेतच मिळेल अशा पद्धतीचा संदेश जो आहे तो राज ठाकरेंकडनं काल त्यांना देण्यात आला होता. त्यामुळे नेमका आज त्यांना कशा पद्धतीनं उत्तरे मिळतात आणि ज्या पद्धतीनं मनसेनं हिंदुत्वाच्या बाबतीत भूमिका घेतली याबाबतीत काय राज ठाकरे नवी भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे मशिदीवरील भोंग्यांच्या माध्यमातून मनसे कार्यकर्ते जे आहेत हे आक्रमक झाले होते. थेट सेना भवनासमोरच
हनुमान चालिसा जी आहे ही लावण्यात आली होती, या बाबतीतही राज ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सैनिकांवरती पोलिसांकडनं कारवाई करण्यात आली, या कारवाईच्या बाबतीत सुद्धा राज ठाकरे काय नेमकं उत्तर देत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. साधारणतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत हे 5:30 ते 6च्या दरम्यान शिवतीर्थ येथून ठाण्याच्या दिशेनं निघतील. मिलिंद सर, या सगळ्या मार्गामध्ये राज ठाकरे यांचं मुंबईपासनं किंवा ठाण्याच्या वेशीपासनं काही विशेष स्वागत केलं जाणार आहे अशी मनसेची योजना आहे, त्याबद्दल काय माहिती आहे? नक्कीच मिलिंद सर, खरं तर सुरुवातीला आपण जर पाहायला गेलं तर राज ठाकरे हे आज ठाण्याच्या दिशेनं साधारणतः 2 वाजता निघणार होते. मात्र हा टायमिंग जो आहे हा चेंज करण्यात आलेला आहे. सुरुवातीला 4:30चा वेळ सांगण्यात आली, आता 5:30 ते 6च्या दरम्यान राज ठाकरे शिवतीर्थ येथून निघतील अशा पद्धतीचा संदेश जो आहे तो देण्यात आलेला आहे. मात्र आपण जर वस्तुस्थिती पाहायला गेलं तर दादर इथून ठाण्याला जायला साधारणतः 1 ते 1.5 तास जो आहे हा लागू शकतो. त्यामुळे राज ठाकरे थेट स्वागत समारंभांना हजेरी न लावता थेट व्यासपीठावरतीच जाण्याची शक्यता जी आहे ही दाट वर्तवली जाते. कारण का साधारणतः 7:30 वाजता राज ठाकरे जे आहेत ते सभेच्या ठिकाणी पोहोचतील आणि भाषणाला जी आहे ती सुरुवात होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष जे आहे ते राज ठाकरे नेमकं ठाण्यात किती वाजता पोहोचतात याच्याकडे आहे. आपल्याला माहिती आहे मनसे ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांकडनं राज ठाकरेंचं याआधीही जोरदार स्वागत जे आहे ते केलं जातं. त्यामुळे टोल नाके असतील किंवा राज ठाकरेंना जी ठाण्याची हद्द आहे त्या ठिकाणी एक मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते केलं जाऊ शकतं. बाईक रॅलीच्या माध्यमातून राज ठाकरेंना जे ते व्यासपीठापर्यंत घेऊन जाण्याची एक कार्यक्रम जो आहे तो सुद्धा असणार आहे. मात्र कशा पद्धतीनं आता राज ठाकरे किती वाजता नेमकं शिवतीर्थवरनं बाहेर पडतात यावरतीच ही सगळी गणितं जी आहेत ही अवलंबून आहेत. साधारणतः 7:30 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत हे भाषणाला सुरुवात करतील अशी माहिती मिळते. त्यामुळे नेमकं राज ठाकरे आज कशा पद्धतीनं आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांनी जी आहेत ती राज ठाकरेंच्या गुढीपाडव्या मेळाव्यानंतर टीका जी आहे ती केलेली आहे, या भाषणावरती प्रत्येकानं प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाला राज ठाकरे कशा पद्धतीने उत्तर देतात आणि कोणत्या नेत्याचा समाचार घेतात हे पाहावं लागणार आहे. ठीक आहे विशाल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. राज ठाकरे यांच्या सभेकडे आपलं लक्ष असणार आहे आणि ही सभा तुम्ही न्यूज 18 लोकमतवर लाईव्ह पाहणार आहात. तिकडे शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीनं आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केलेत. वाघ यांनी बळजबरी करत पोलिसांना जबाब देण्यास भाग पाडल्याचा आरोप या पीडितेनं केलाय. यानंतर चित्रा वाघ यांनी सुद्धा स्पष्टीकरण देण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली. दरम्यान शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोरे बोलतात, आपण थेट जाऊया. 11 वर्षाच्या मुलीवरती कुटुंबियांनी बलात्कार केले तरी पुणे पोलिसांनी दखल घेतलेलीच आहे. त्याच्यानंतर दुसरं स्वच्छतागृहांमध्ये जो घटना घडली त्याची पोलिसांनी दखल घेतलेली आहे. मधल्या एका घटनेच्या मध्ये मी काही पोलिसांना सर्टिफिकेट द्यायला बोलत नाही आहे, पण ग्रामीण असेल शहर असेल कुठल्याही घटनेमध्ये जर का पोलिसांनी दखल घेतली नसेल तर ती दखल घेण्यासाठी भाग पाडणं त्यांना किंवा दखल घेण्याच्या मध्ये काही दिरंग झाली असेल तर त्याच्यात लक्ष घालणं हे प्रत्येकाचं काम आहे. मग त्या घटनांच्या मध्ये दखल घेतली नसेल तर ती त्यांनी निदर्शनाला आणावं. परंतु त्यांच्यावरती झालंय म्हटल्यावरती आता सगळे असं बोलतायत, डोक्यावर पडले. ते जे काय बोलतायत त्यांचं सगळं मला आश्चर्य वाटतं खरं सांगायचं तर. त्यांनी सिंपल गोष्ट होती की 164 अन्वये जो जबाब होता त्याच्या पलीकडे जाऊन त्या जे रोज वेगवेगळ्या गोष्टीच्या वाहिन्यांवर बोलत होत्या त्याच्यामुळे त्या उलट केसच्या तपासावर काही विपरीत परिणाम झाला आहे का, त्याच्यामुळे मुलीचं नीतिधैर्य खच्ची झालं का काय झालं याची सुद्धा माहिती संबंधित लोकांनी पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं. त्या मुलीचा जो जबाब तिने काय बदललेला आहे त्याच्यामध्ये काय तथ्यांश आहे, त्या 2-2 असे जबाब झाल्यामुळे काय होणार आहे हे सगळं पुढच्या काळामध्ये न्याय प्रक्रियेमध्ये काय ते ठरेल. परंतु या घटनेच्या मध्ये ससून हॉस्पिटलला सुद्धा या मुलीला जे दाखल केलं तेव्हा सुद्धा तिची विचारपूस स्त्री आधार केंद्राची कार्यकर्त्यांनी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर ती म्हणत होती ताई माझा फोन घेत नाही. तर मी फोन घेतला नाही हे खरं आहे, कारण जी व्यक्ती आपल्याला माहिती आहे की आपले फोन रेकॉर्ड करून जाहीर करू शकते त्याच्यामध्ये मला योग्य वाटत नाही आहे अशा गोष्टी ज्या करणं येते. आणि अशा पद्धतीने तिलाही मी सांगितलं की विभावरीला आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही तिला निरोप द्या की तुला भेटायचं असेल तर आम्ही मदत करू तुला, परंतु आम्ही आता मध्ये पडलो या केसमध्ये कुठल्याही प्रकारने तर आमच्याच हेतूवर संशय घेतला जाईल. आणि म्हणून आम्ही याच्यामध्ये पोलिसांपर्यंत आणि हा जो भाग आहे ना तो सोडून सर्व 3 महिने सातत्याने कोणी आलं नाही. नीलमताई गोरे आणि आम्ही त्या शिवसेना किंवा पक्षाचा विचार न करता तिला पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचवण्याचं काम जरूर केलेलं आहे. परंतु त्यात ती सत्य आहे का असत्य आहे याच्यामध्ये मी पण न्यायदेवता नाही आहे, चित्रा वाघ पण न्यायदेवता नाही आहेत आणि ती मुलगी न्यायदेवता नाही आहे. ह्याची मर्यादा आणि बंधनं प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजेत असं मला वाटतं.
आणि उगाच कांगावा करून स्वतःची कार्यपद्धती चुकल्यानंतर सरकारवरती राजकीय भांडवल करण्यासाठी मुलींचा अशा पद्धतीने वापर करणं हे अत्यंत मानवी अधिकाराच्या विरुद्ध आहे, संवेदनहीन आहे, हे मला नमूद करावं असं वाटतं. आणि माझी विनंती आहे की सारखं त्या म्हणतात की माय माऊल्यांनो लक्षात घ्या. अरे माय माऊल्यांनो, अशा पद्धतीने रोज जाहीर तिच्या सगळ्या अत्याचाराचं वर्णन केल्यामुळे न्याय मिळतो का? त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने न्यायाच्या पायरीवरती तुम्हाला 30-40 घटनांच्या मध्ये पाठपुरावा करायला पाहिजे. याच्यावरती चित्राताईंच्या बरोबर भाजप महिला आघाडीच्या अजून ज्या काम करणाऱ्या आहेत, 10-12 आमदार आहेत, त्यांच्या बाकीच्या नगरसेविका आहेत, यांची जर का मदत घेतली तर मला असं वाटतं माध्यमांमधलं फुटेजच्या बरोबर खऱ्या अर्थाने न्याय प्रक्रियेला राजकारणाच्या पलीकडे जाऊन चालना देता येईल असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. प्रत्येक बाईटमध्ये वेगळे वेगळे तिथे स्टेटमेंट आहे. कधी म्हणते बलात्कार झालाच नाही, मग मी सांगण्यावरून सगळ्या तक्रारी केल्या. सगळी परिस्थिती अशी की तिला दबाव होता, गंभीर आरोप तिने केला आहे की तिला जे गोव्याला नेलं होतं किंवा तिचं किडनॅपिंग जे झालेलं होतं ते चित्रावाग आणि मोहम्मद चशा अशी 2 नावं ती घेते. तुम्हाला असं वाटतं का या सगळ्यामध्ये पोलिसांनी हे इन्व्हेस्टिगेट करायला हवं, ही जी नावं समोर येत आहेत? कारण बलात्काराचा एक मुद्दा आहे तो एका बाजूला आहे, किडनॅपिंग इज अगेन सिरियस ऑफेन्स आणखी दुसरा तीच मुलगी म्हणते. आणि पुन्हा तिला सुसाईड नोट लिहायला लावलं. तिचं चित्रा वाघेंनी जे मेसेज वाचून दाखवले तिला, तर तिचं म्हणणं आहे ते मेसेज मी पाठवले, मात्र चित्रा वाघ या फेस कॉलवरनं माझ्याशी बोलत होत्या आणि प्रत्येक गोष्ट मला त्या लिहून पाठवायला सांगत होत्या का तर त्यांच्याकडे पुरावे राहावे. तर त्यांच्या सांगण्यावरून मी ते मेसेज पाठवलेले आहेत. त्यांनी मला सांगितलं तसं मी करत गेले असं ती म्हणते. आता असे 2 गोष्टी आहेत. या केसच्या संदर्भात काय पुढे होईल, इन्व्हेस्टिगेशन्स किंवा काय चालू आहे तो एक विषय आहे. परंतु आता हा जो नवीन शक्ती कायदा आहे त्याच्यामध्ये एक तरतूद केलेली होती, अजून तो प्रत्यक्ष लागू झालेला नाही आहे. परंतु न्यायालय त्याच्याबद्दल जरूर विचार करू शकतं की हा नॉन कंपाऊंडेबल किंवा ज्याच्यामध्ये जो गुन्हा पाठी घेता येत नाही अशा प्रकारचा गुन्हा आहे. परंतु तिला अशा प्रकारे जर का दबाव आणला असेल किंवा तिला काही मार्गदर्शन असं सातत्याने करण्याच्या नावाने त्या केसच्या तपासावर परिणाम होईल किंवा त्या केसच्या गांभीर्य अजून वाढेल अशा प्रकारनी नसणाऱ्या गोष्टीसुद्धा तिला त्याच्या ट्युटर किंवा पढवून घेतल्या गेल्या असतील तर नक्कीच त्याची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या जेव्हा म्हणतात सारख्या की माझी चौकशी करा, माझी चौकशी करा, प्रश्न तुमच्या इच्छेचा नाही आहे. कायद्याच्या कक्षेमध्ये काय व्हायला पाहिजे हा विषय आहे. आणि शक्ती कायद्यामध्ये एक तरतूद केलेली आहे की जर का खोटं स्टेटमेंट निघालं किंवा असत्य निघालं, वस्तुस्थिती सोडून निघालं तर त्याच्यामध्ये तक्रार करणाऱ्याला पण शिक्षा होऊ शकते. परंतु माझ्या विधानाचा विपर्यास करून आता तिला कोणी भीती दाखवू नये की तुला आता शिक्षा होईल म्हणून. दुसरं तुम्ही सागर जे बोलले की ती वेगवेगळी स्टेटमेंट करते बरं का. आता हे तुम्ही पण कितकी वर्ष या क्षेत्रात काम करताय सगळेजण, हे फार काही अपवादात्मक नाही आहे. बऱ्याचशा वेळेला आपल्याला विसंगती दिसतात त्याच्यामध्ये. त्या सगळ्या विसंगती वरकरणी आहेत, त्याचा आरोपी किंवा परिस्थितीने गैरफायदा घेऊ नये आणि तिचं सलगपणाने स्टेटमेंट यावं याच्यासाठी तिला कुठेतरी मानसिक उसंत आणि मानसिक सामर्थ्य, मानसिक सक्षमीकरण यावं हे समुपदेशकांचं काम असतं. तिला जर का समुपदेशन व्यवस्थित झालं असतं तर तिने जे काय म्हणणं आहे ते ठामपणे मांडलं असतं. परंतु रोज माध्यमांशी बोलायला लावून उलट तिचं मन जे आहे ते अस्थिर करायचं काम निश्चितपणाने झालेलं आहे असं मला वाटतं आणि त्याची चौकशी झाली पाहिजे यात काही शंकाच नाही आहे. असं वाटत नाही का? कारण काय सुरुवातीला जेव्हा ती म्हटली होती तिचं अपहरण झालं होतं तेव्हा त्यात काही पोलीस होते असं म्हणते. त्या घटना देखील महिनाभर होतात तर मी पोलीस अजून शोधू शकले खरं तिचं अपहरण पोलिसांनीच केलं होतं का कोण होतं. तर पोलिसांकडनं देखील या संपूर्ण प्रकरणात कुठेतरी हलगर्जीपणा झाला असं वाटतं. मी बोलते याच्यावरती, तुम्ही काय कोण विचारताय? तिचं म्हणणं की मी हे गुन्हा दाखलच करायचा नव्हता, मला माझ्यावर प्रेशर होतं. चित्रताईंचं स्पष्ट त्यांनी नाव घेतलेलं आहे. एवढंच काय तर काही फेक मेसेजेस काही तिचे जे तिने कधी केलंच नाही, म्हणजे सॉफ्टवेअर वापरून काही सॉफ्टवेअर वापरून मेसेजेस आम्हाला दाखवले तिला पाठवलेले आणि तिने त्यांना पाठवले. पण असं माझ्याकडनं गेलेलं नाही किंवा त्यांच्याकडनं आलेलं नाही. ते काहीतरी ऍप किंवा काहीतरी सॉफ्टवेअर वापरून सुसाईड नोट पण कशी लिहायची ती तिला सुसाईड करायची. आणि काल जे तिला पत्र दिलेलं आहे एक नोट आहे तर ती पण अशा माणसाची आहे की जी जो माणूस चित्राताईंच्या सोबत असतो आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि ते असं फसवण्यात आलंय की ते कुचिकांनी पाठवलं. एक मला असं वाटतं की अलीकडे विशेषतः काही वेळेला आता ह्या पेन ड्राईव्हचं सुद्धा इन्व्हेस्टिगेशन चालू आहे
परंतु मला असं वाटतं की पुरावे तयार करणं वेगवेगळ्या पद्धतीने त्याची एखादी प्रयोगशाळा या लोकांनी सुरू केली का काय अशी शंका येते. पुरावे तयार करण्याची प्रयोगशाळा सुरू केली का काय याची शंका यासाठी येते की ज्याला माननीय मुख्यमंत्री विधानसभेमध्ये म्हणतात की आरोप तुम्हीच करणार आणि तुम्हीच पुरावे देणार, म्हणजे इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीकडे जे पुरावे असायला पाहिजेत किंवा त्यांच्याकडे नसतील तर तुम्ही ते पुरावे दिले पाहिजे. दोन माणसातलं कथित संभाषण जे आहे त्या कथित संभाषणाच्या वेळेला ते दोन माणसांच्या फोनचे कुठे स्थान येत आहे, दोघं ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत का नाही आहेत, त्यांच्या फोनवरती तपासण्या करून कळू शकतं. आणि की बाबा हे काय म्हणजे हॅक झाले असतील, काय करत असतील, त्याचे वेगवेगळ्या पद्धतीचा हॅकरीमध्ये लोकांनी प्रयोगशाळेत आणलेला होता, याच्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या चौकशी झाली पाहिजे. परंतु दुर्दैवाने मला असं वाटतं की पोलिसांच्या संदर्भात एक जो प्रश्न आला त्याच्याबद्दल मला सांगायला पाहिजे. हे पहा, इन्व्हेस्टिगेशनचे वेगवेगळे टप्पे असतात आणि तुम्ही कोपर्डीच्या वेळेलाही पाहिलं, बाकीच्या गुन्ह्यांच्या वेळेला पाहिलं. अगदी आपण दुसरा प्रकारचा क्राईम बघूया, डॉक्टर दाभोळकरांच्या सारबती जे झालं त्याचा. तर प्रत्येक वेळेला पोलीस तपासाचं काय सद्यस्थिती आहे हे मीडियासमोर सांगू शकतीलच अशातला भाग नाही आहे. चार्जशीट जेव्हा दाखवत होतं त्याच्यानंतर आपल्याला चित्र स्पष्ट होतं की काय पुरावे दाखल झालेत किंवा काय झालेलं नाही आहे. आणि शेवटी कोर्टामध्ये आरोपी जेव्हा जातात त्यावेळेला त्यांच्याबद्दलचं सरकारने बाजू नीट मांडली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे तुमचं म्हणणं जे आहे ते. आणि म्हणून त्याच्यामध्ये पुढे काय होईल किंवा काय करणार आहेत पुणे पोलीस ते याच्याबद्दलचे त्यांच्याकडे पुरावे ऑलरेडी असतील असं मला वाटतं. तुम्ही जे म्हणताय ना गोवा किंवा हे, आणि कॉन्स्टेबल तर कसं देणार असा, आणि तो कॉन्स्टेबल समजा एखादा सस्पेंड झालेला किंवा खाकी ड्रेसमधला असेल माणूस, आपल्याकडे काय पुण्यात कमी नाही आहेत पोलीस असे म्हणून वावरणारे. नाही, हे आरोप आहेत. हे चित्राताईंनी पत्रकार परिषदेमध्ये केलेले आरोप होते की पुणे पोलीस सामील आहेत आणि त्यांनी काही ड्रग्सचे इंजेक्शन किंवा वेगळ्या औषधाचे इंजेक्शन. त्यामुळे नीलमताई गोरे या विषयावर बोलतायत अतिशय गांभीर्यानं, त्याकडे आपलं लक्ष असणार आहे. दरम्यान राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हे मुंबईतल्या आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानाहून निघतायत, त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत. राज ठाकरे आणि त्यांच्यासोबत पोलिसांच्या गाड्यांचा ताफा हा ठाण्याच्या दिशेने निघालेला आहे. ही लाईव्ह दृश्य शिवाजी पार्क इथल्या राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाची, आणि राज ठाकरे त्यांच्याबरोबर पोलीस आणि कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफा हा ठाण्याच्या दिशेने निघालाय. आपण आपल्या कॅमेऱ्यातनं ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत. विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. विशाल, राज ठाकरे निघाले ठाण्याच्या दिशेने. आता साधारण पुढच्या काही क्षणात शिवसेना भवनाच्या चौकात पोहोचतील ते. आणि कोण कोण आहे राज ठाकरे यांच्याबरोबर? ठाण्यातनं काही कार्यकर्ते येणार होते, बाईकस्वार येणार होते, त्याबद्दल काय सांगशील? नक्कीच मिलिंद सर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत हे आता शिवतीर्थ इथून बाहेर पडलेले आहेत. आपण बघू शकतो की दृश्यांमध्ये दिसतोय आता सेना भवनाच्या चौकात जे आहेत ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचलेले आहेत. खरं तर कोणतेही कार्यकर्ते जे आहेत ते राज ठाकरेंच्या सोबत आज नाही आहेत. त्यांच्या सोबत अमित ठाकरे जे आहेत ते आहेत आणि मनसेचे काही नेते सुद्धा राज ठाकरेंच्या सोबत ठाण्याच्या दिशेने निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर थोड्या वेळात साधारणतः 1 तास ठाण्याला पोहोचायला जो आहे हा लागू शकतो. आणि त्याच दृष्टीनं आता आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते ठाण्याच्या दिशेने आता रवाना झालेले आहेत. मिलिंद सर, बर, साधारण तासाभराचा कालावधी लागू शकतो राज ठाकरे यांना दादरहून ठाण्यापर्यंत पोहोचायला. आता ही वेळ हळूहळू वाहतुकीची म्हणजे ट्रॅफिकची वेळ आहे आणि राज ठाकरे यांच्यासोबत आधी असं बोललं गेलं होतं की ठाण्यातले काही कार्यकर्ते मोठ्या संख्येनं बाईक
घेऊन त्यांच्या स्वागताला येतील, पण जी नंतर माहिती मिळते त्यानुसार ठाण्याच्या वेशीवरती राज ठाकरे यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जाणार आहे आणि यात मनसेचे बाईकस्वारही असतील. हे काही क्षणांपूर्वीची दृश्य आपण पाहतो आहोत. राज ठाकरे हे आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानाहून निघालेत. अनेकदा राज ठाकरे स्वतः गाडीचं सारथ्य करत असतात, पण आज ते स्वतः गाडी चालवत नाही आहेत. तर उजव्या बाजूला जी दृश्य आपण पाहतो ती सेना भवनाच्या चौकाजवळची ही दृश्य आहेत आणि इथूनच सरळ पुढे प्लाझाचा सिग्नल ओलांडून राज ठाकरे यांच्या गाड्यांचा काफिला हा ठाण्याच्या दिशेने रवाना होईल. ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो. तिकडे ठाण्यामध्ये सभेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यायला सुरुवात झालेली आहे. आधीच गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर जी सभा घेतली होती त्यात हिंदुत्वाच्या दृष्टीने अतिशय आक्रमक भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. सत्ताधाऱ्यांना अतिशय खरपूस शब्दात राज ठाकरे यांनी सुनावलं होतं. राज ठाकरे यांच्या त्या सभेतल्या आरोपांवर, त्या सभेतल्या विधानांवर सत्ताधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टीका केली. थेट शरद पवार, संजय राऊत, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील जे राज्याचे गृहमंत्री आहेत यासह सर्वच राज्यातल्या प्रमुख राजकीय नेत्यांनी राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या जाहीर सभेतल्या सर्व विधानांची दखल घेतली होती. विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल, कोणत्या मार्गाने राज ठाकरे हे ठाण्याकडे निघालेत? नक्कीच मिलिंद सर, आता राज ठाकरे जे आहेत हे ठाण्याच्या दिशेने निघालेले आहेत. सध्या राज ठाकरेंचा ताफा जो आहे हा दादरमधील ताजा सिनेमा या ठिकाणी पोहोचलेला आपण दृश्यांमध्ये पाहतोय. खरं तर साधारणतः 1 तास जो आहे हा ठाण्यामध्ये पोहोचायला राज ठाकरेंना आणि साधारणतः 7:30 वाजता राज ठाकरे भाषणाला जे आहेत ते उभे राहू शकतात. आणि ज्या पद्धतीनं सगळ्यांचं लक्ष सगळीकडे लागलेलं आहे, कारण का मनसेनं एक टीजर सुद्धा जे आहेत हे प्रदर्शित केले होते. मनसेची उत्तर सभा असणार आहे, त्यामुळे नेमकी उत्तरं कोणाकोणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. साधारणतः 1 तास जो आहे हा ठाण्याला पोहोचेपर्यंत लागू शकतो. सद्यस्थितीला आपण बघतोय की राज ठाकरेंचा हा ताफा जो आहे हा दादर या परिसरात पोहोचलेला आहे. प्लाझा सिनेमाच्या समोर हा संपूर्ण ताफा जो आहे हा पोहोचलेला आहे, आपण दृश्यांमध्ये बघू शकतो. ज्या पद्धतीनं आता मनसेच्या या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण का महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांनी, मग शरद पवार असतील, संजय राऊत असतील, आदित्य ठाकरे असतील, या सर्वांनीच राज ठाकरे यांच्यावरती सडकून टीका जी आहे ती गुढीपाडव्याच्या मेळाव्यानंतर केली होती. आणि त्याच दृष्टीनं आता नेमकं काय उत्तर राज ठाकरे या सर्वांना देतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. टीजर सुद्धा जो आहे हा प्रदर्शित करण्यात आला होता आणि या सभेचं स्वरूप कशा पद्धतीनं असू शकतं याचा एक अंदाज जो आहे हा या टीजर मधून आपल्याला पाहायला मिळाला होता. ज्या पद्धतीनं राज ठाकरेंनी भूमिका घेतली होती हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरती, मशिदीवरील भोंग्यांवरती, या बाबतीत सुद्धा काही नाराजी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली होती. काही कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनासमोरच हनुमान चालिसा जी आहे ही लावली होती. अनेक कार्यकर्त्यांवरती पोलिसांनी कारवाई सुद्धा केलेली आहे. अनेक कार्यकर्त्यांवरती हनुमान चालिसा लावल्यामुळे गुन्हे सुद्धा जे आहेत हे राज्यभरात नोंद झालेले आहेत. याचा समाचार कशा पद्धतीनं राज ठाकरे घेतात याकडे सगळं लक्ष आहे. आणि महाविकास आघाडीवरती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदित्य ठाकरेंनी जी मनसेच्या बाबतीत एक कमेंट केली होती, प्रतिक्रिया दिली होती की संपलेल्या पक्षाबाबत मी काही बोलणार नाही, त्यामुळे काय पुतण्याला उत्तर देतात याकडे सुद्धा या सगळ्यांचं लक्ष आहे. राज ठाकरे नेमकं कशा पद्धतीनं आदित्य ठाकरेंना उत्तर देतात याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष आहे. आणि ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवरती सुद्धा अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित करण्यात आले होते. त्या भूमिकेला सुद्धा कशा पद्धतीनं राज ठाकरे या सभेमधून उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे. साधारणतः 1-1.5 तास जो आहे हा राज ठाकरेंना ठाण्यामध्ये पोहोचण्यासाठी लागू शकतो. बरं, आपण दुसरीकडे ठाण्यातली दृश्य पाहतो. ठाण्यामध्ये स्टेज तयार आहे, खुर्च्या मांडून तयार आहेत, सर्व तयारी पूर्ण झाली आहे आणि माईकची तपासणी, ऑडिओची तपासणी या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आपण ही दोन्ही दृश्य पाहतो आहोत टी व्ही स्क्रीनवर.
टीव्ही स्क्रीनच्या डाव्या बाजूला राज ठाकरे शिवतीर्थाहून आपल्या निवासस्थानाहून ठाण्याच्या दिशेने रवाना झाले. काही क्षणांपूर्वी त्यांनी प्लाझाच्या इथला सिग्नल ओलांडला आणि आता ते ठाण्याकडे रवाना झाले. मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मनोज, काय उत्साह आहे मनसैनिकांमध्ये, काय अपेक्षा आहेत? प्रामुख्याने वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यात त्यांचं स्वागत केलं जाणार आहे का? मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी, त्यांच्याकडनं आपण राज ठाकरे यांच्या मार्गाबद्दल आणि त्यांचं जे मुलुंड चेक नाक्याला स्वागत केलं जाणार आहे याबद्दल काही महत्त्वपूर्ण अपडेट्स घेणार आहोत. दुसरीकडे ठाण्यातली ही दृश्य आपण पाहतो आहोत. ठाण्यामध्ये सभेची तयारी पूर्ण झाली आहे. खुर्च्या मांडून तयार आहेत. फक्त ऑडिओची तपासणी चाचपणी सुरू आहे, कारण साधारण तासाभरात राज ठाकरे इथे पोहोचतील आणि शक्यता अशी आहे की राज ठाकरे थेट मंचावर जातील आणि भाषणाला सुरुवात करतील. आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत. तर काही ठिकाणी ठाण्याला जाणारा संपूर्ण रस्ता हा मनसेचे झेंडे आणि बॅनरनी सजलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ठाण्यातले सुद्धा सभेकडे जाणारे सर्व रस्ते, ठाणे शहरातले बहुतांश रस्ते या ठिकाणी मनसेचे मोठाले झेंडे आणि बॅनर लावण्यात आले आहेत. राज ठाकरे यांच्या भाषणाकरता मोठ्या प्रमाणात गेल्या 2 दिवसांपासून ठाण्यात वातावरण निर्मिती करण्यात आले. मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मनोज, ठाण्यात कसं स्वागत करण्यात येणार आहे राज ठाकरे यांचं? ठाण्यात तर स्वागत होणारच आहे, परंतु ठाण्यात जाण्यापूर्वी जे मुंबईचा टोल नाका आहे आनंदनगरचा, त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात स्वागताच्या कमानी उभारण्यात आलेल्या आहे, बॅनर लावण्यात आलेले आहे. परंतु जे पूर्व उपनगरातले मनसैनिक आहेत ते या ठिकाणी, म्हणजे भांडूप तलाव आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या बाजूला, त्या ठिकाणावर राज ठाकरे जाणार आहेत. हे इथे सगळे मनसैनिक जमा झालेले आहेत आणि त्यांच्यासोबतच वाहनाद्वारे ते ठाण्यात सुद्धा जाणार आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा मोठा उत्साह असल्याचं पाहायला मिळतोय. अनेक बॅनर्स लागलेले आहेत. इथले जे मनसेचे विभाग अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी बॅनर लावलेले आहे. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. मुंबईतली सभा तर झाली, पण आता ठाण्यातली आहे. तुमच्यामध्ये फार उत्साह दिसतो, नेमकं मागचं कारण काय? मुंबईची सभा झाल्यानंतर म्हणतात ना की गांडुळांची वळवळ जास्त होऊ लागली होती आणि राजसाहेबांची सभा झाल्यानंतर ज्या काही प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या त्या अत्यंत दुर्दैवी अशा प्रतिक्रिया होत्या. म्हणजेच राजसाहेब बोलल्यानंतर त्यांना दिसतं, परंतु हे पूर्वी काय बोलले हे दिसत होते आणि या सगळ्या गोष्टींची उत्तरं आज ठाण्याच्या सभेचं नक्की मिळतं. जी गुढीपाडव्याची सभा झाली होती त्यामध्ये, जेव्हा सभा झाली होती त्यानंतर अनेक वादविवाद होत होते, अनेक वक्तव्य येत होते आणि त्यालाच उत्तर म्हणून ही सभा आहे आणि त्यामुळे सर्वांमध्ये उत्साह असल्याचं पाहायला मिळत आहे. मिलिंदजी, आपण लाईव्ह दृश्य पाहतो आहोत. दादर टीटी सर्कलवरून राज ठाकरे आणि त्यांच्या गाड्यांचा काफिला हा पुढे निघतोय. राज ठाकरे यांच्या सभेची प्रत्येक अपडेट तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहू शकणार आहात. टीव्ही स्क्रीनच्या डाव्या बाजूला राज ठाकरे आपल्या शिवतीर्थ या घरून निघाले, तिथली दृश्य आहेत. तर टीव्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला तुम्हाला काही लाईव्ह दृश्यसुद्धा पाहायला मिळतील. तसंच मनसेच्या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. मनसैनिक मोठ्या संख्येने इथे जमायला सुरुवात झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्यापासून थेट शरद पवार यांच्यापर्यंत राज ठाकरे यांनी जी मशिदींवरचे भोंगे उतरवण्याची भूमिका घेतली यावर अतिशय तीव्र प्रतिक्रिया या सगळ्यांनी दिल्या. प्रामुख्याने आदित्य ठाकरे यांनी ज्या पद्धतीचं उत्तर दिलं होतं पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला, संपलेल्या पक्षाच्या संदर्भात मी बोलत नाही किंवा उत्तर देत नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. अर्थात या सगळ्याबद्दल राज ठाकरे आजच्या ठाण्याच्या सभेत काय उत्तर देतात
हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं तर राज ठाकरे यांनी फक्त मशिदींवरचे भोंगे हा एकच मुद्दा मांडलेला नव्हता. या व्यतिरिक्त सुद्धा अन्य अनेक मुद्दे राज ठाकरे यांनी आपल्या शिवाजी पार्क इथल्या गुढीपाडव्याच्या जाहीर सभेत उपस्थित केले होते. मात्र बहुतांश चर्चा झाली ती राज ठाकरे यांच्या त्या एकमेव विधानाची की ज्यामध्ये राज ठाकरे यांनी मशिदीवरचे भोंगे हे न्यायालयानं अनधिकृत ठरवले आहेत. त्यामुळे ते भोंगे उतरलेले नसतील तर दुप्पट आवाजात स्पीकर लावा आणि तिथे हनुमान चालीसा लावा अशा प्रकारची भूमिका घेतली होती. आपण टी व्ही स्क्रीनच्या डाव्या बाजूला लाईव्ह दृश्य पाहतो आहोत, तर टी व्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला ठाण्यातली दृश्य आणि वेगवेगळ्या ठिकाणी जे स्वागत करण्यात येत आहे ती सुद्धा दृश्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल, खरं तर 5-5:30ची वेळ म्हणजे हळूहळू ठाण्याकडे मुंबईकर आपापल्या गाड्यांनी निघतात किंवा वाहनांची गर्दी व्हायला लागते. अशा वेळेला राज ठाकरे यांना पोचायला उशीर सुद्धा होऊ शकतो. कदाचित वाहतुकीची कोंडी काही ठिकाणी राज ठाकरे यांच्या गाड्यांचा जो ताफा आहे त्याला सामना करावा लागू शकतो. टोल नाक्याच्या परिसरात तर मनसेनं यापूर्वी गाड्या मोजण्यापासून ते टोल हटाव इथपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली होती. या ठिकाणी राज ठाकरे यांची गाडी टोल नाक्यावर वाहतूक कोंडीमध्ये अडकते का, किंवा इथे नेमकं काय होतं, इथे मुंबईच्या वेशीपाशी ठाण्याच्या वेशीपाशी राज ठाकरे यांचं कशा प्रकारचं स्वागत केलं जातं हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं आहे. कारण आधी राज ठाकरे दुपारीच ठाण्यात येऊन पोहोचणार होते, काही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी होणार होत्या, पण नंतर त्या नियोजनात काही बदल करण्यात आले. आणि राज ठाकरे आता ठाण्यात पोहोचल्यानंतर थेट जाहीर सभेला संबोधित करतील अशी शक्यता आहे. आपल्या गुढीपाडव्याच्या इथल्या जाहीर सभेत हिंदुत्वाच्या संदर्भात आक्रमक भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. मग अगदी राम मंदिराला सुद्धा जाण्याचं सुतोवाच त्यांनी केलं होतं. अयोध्येत जाण्याची तारीख लवकरच जाहीर करणार असंही राज ठाकरे यांच्या वतीने सांगण्यात आलं होतं, पण तशी अद्याप कोणतीही तारीख राज ठाकरे यांच्या वतीने किंवा मनसेच्या वतीने जाहीर करण्यात आलेली नाही. अर्थात या सभेमध्ये राज ठाकरे पुन्हा हिंदुत्वाबद्दल तशीच आक्रमक भूमिका घेतात का? आत्तापर्यंत सत्ताधाऱ्यांनी राज्यातल्या जे प्रश्न उपस्थित केले किंवा जी टीका केली त्याला राज ठाकरे कशा प्रकारचं उत्तर देतात, या सगळ्या गोष्टी आजच्या सभेत पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. मनसेचे ठाण्यातले आणि मुंबईतले सर्व प्रमुख नेते हे या सभेला उपस्थित असणार आहेत. एवढंच नाही तर महाराष्ट्राच्याही वेगवेगळ्या भागातून मनसेचे अनेक नेते या सभेकरता येऊन पोचलेले आहेत. त्यामुळे ठाण्यातली आजची सभा ही वेगवेगळ्या अर्थाने ऐतिहासिक व्हावी असा मनसेचा प्रयत्न आहे. आपण पाहतो भांडूप तलाव या परिसरात कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले तर राज ठाकरे यांचं स्वागत करण्याकरता. दरम्यान ठाण्यामधली तयारी पूर्ण आहे. राज ठाकरे यांच्या सभेकडे ते काय मुद्दे मांडतात याकडे लक्ष आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत केली, आपण पाहूयात. संदीपजी, एक तारखेची सभा झाली, तुमच्या म्हणण्यानुसार तिथे पूजा झाली. आज उत्तर पूजा आहे. कोणाची उत्तर पूजा? मला असं वाटतं ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या पद्धतीने प्रश्न उपस्थित केले आणि काही लोकांनी त्याच्यामध्ये आम्हाला कोण बी टीम म्हणालं, कोण सी टीम म्हणालं, कोण काय म्हणालं, कोण म्हणाले 4 महिन्यांनी भाषण करणार आणि अशा अनेक गोष्टीची चर्चा त्यावेळेला झाली. मला असं वाटतं ह्या सगळ्यांना उत्तर देण्यासाठी म्हणून ही उत्तर सभा आहे आणि सन्मान्य राजसाहेब त्यांच्या भाषेत ठाकरी पद्धतीने उत्तर देतील
आणि महाराष्ट्राची तमाम जनता उत्सुक आहे की राजसाहेब काय उत्तर देतो. ठाण्यामध्ये भगवे झेंडे लागलेले आहेत, मनसेचे भगवे झेंडे लागलेले आहेत. निश्चित ठाणा शहराचा इतिहासच भगवा आहे. म्हणजे आता तो कदाचित रंगाची सरमिसळ झाली असेल काही लोकांमुळे, पण ठाण्याचा मुळातच इतिहास भगवा आहे. आनंद दिघे साहेबांचं ठाणं आहे. आणि आता ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा जनतेमध्ये वाढतो आहे, जनतेमध्ये एक उत्सुकता आहे, सन्माननीय राजसाहेबांचे विचार त्यांना आवडत आहेत. आणि मला असं वाटतं याची सगळ्याची परिणिती ही भगवामय होण्यात झालेली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत गेल्या 15 दिवसात राज ठाकरे यांच्या सभेनंतर जे जे आरोप त्यांच्यावर करण्यात आले, जे जे प्रश्न उपस्थित करण्यात आले, जी खरपूस टीका करण्यात आली, या सगळ्याला राज ठाकरे आपल्या खास पद्धतीनं चोख आणि सडेतोड प्रत्युत्तर देतील असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्या या सभेकडे स्वाभाविकपणे सगळ्यांचं लक्ष आहे की या सभेमध्ये नेमकं काय पद्धतीने राज ठाकरे आपला विषय पुढे मांडतात, पुढे नेतात. मुंबई ठाण्यासह राज्यातल्या अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि या आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्याकडे मनसेच्या दृष्टीने एक मोठी संधी म्हणून पाहिलं जात आहे. मनसेकरता जी एकेकाळी मुंबईमध्ये 2 डझनपर्यंत मनसेचे नगरसेवक होते, ठाण्यामध्ये मनसेचे मोठ्या संख्येने नगरसेवक होते, पण मधल्या काही काळात पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलं. आज पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा मनसेच्या नगरसेवकांची संख्या ही मागच्या वेळेपेक्षा काहीशी कमी झालेली आहे. या सगळ्यात पक्षाची बांधणी करणं, नवीन मुद्दे कार्यकर्त्यांना देणं, त्या सगळ्या कार्यकर्त्यांना कार्यप्रवण करणं, अशा अनेक गोष्टी ह्या मनसेच्या दृष्टीने अत्यंत आव्हानाच्या अशा गोष्टी आहेत. सायन चुनाभट्टी परिसरात आता राज ठाकरे यांच्या गाड्यांचा काफिला पोहोचलेला आहे आणि याची प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला पोहोचवणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. राज ठाकरे यांची ठाण्यामध्ये आज सभा आयोजित करण्यात आलेली आहे डॉक्टर मूस रोड इथे आणि या सभेला उत्तर सभा अशा प्रकारचं नाव मनसेच्या वतीनं देण्यात आलं आहे. प्रामुख्यानं शिवाजी पार्कवर गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी संबोधित करताना मनसैनिकांना हिंदुत्वाचा मंत्र जपण्याचा नारा दिला होता आणि हा हिंदुत्वाचा मंत्र जपताना राज ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक अशा प्रकारची भूमिका घेतली होती. दरम्यानच्या काळात राज ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक हिंदुत्वाच्या भूमिकेवर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांनी अतिशय खरपूस शब्दात टीका केली. आदित्य ठाकरे यांनी तर संपलेल्या पक्षांबद्दल मी बोलत नसतो अशा प्रकारचं विधान केलं होतं. विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल, राज ठाकरे यांची गाडी कुठपर्यंत पोहोचले आणि असं कळतंय की आधी राज ठाकरे रेस्ट हाऊसला जातील, काही कार्यकर्त्यांशी बातचीत करतील आणि मग प्रत्यक्ष सभेच्या ठिकाणी जातील? नक्कीच मिलिंद सर, खरं तर अशाच पद्धतीचा कार्यक्रम जो आहे हा असणार आहे. आता राज ठाकरे जे आहेत ते चेंबूर परिसरात पोहोचलेले आहेत आणि साधारणतः एक 20 ते 25 मिनिटं जी आहेत ती लागू शकतात ठाणे रेस्ट हाऊस पर्यंत पोहोचेपर्यंत. आपण बघू शकतो की दृश्यांमध्ये राज ठाकरेंचा पूर्ण ताफा जो आहे हा पाहायला मिळतो. आणि आपण चेंबूर पासून काही कार्यकर्ते सुद्धा जे आहेत हे राज ठाकरे सोबत जोडले गेलेले आहेत. खरं तर एक दुसरा मार्ग जो आहे तो सुद्धा तो तयार आपल्याला आपण दृश्यांमध्ये बघू शकतो. कारण ज्या पद्धतीनं आता मुंबईत ह्या लेनला जी आहे ही वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात असते. आपण बघू शकतो की कार्यकर्ते सुद्धा जे आहेत ते आता दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. साधारणतः एक 7 वाजता राज ठाकरे जे आहेत हे भाषणाला उभे राहू शकतात आणि त्याच्या आधी राज ठाकरे जे आहेत ते काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट सुद्धा जी आहे ही ठाण्यामध्ये घेणार असल्याचं कळतंय. रेस्ट हाऊसला ते सुरुवातीला जातील आणि त्यानंतर सभेच्या ठिकाणी जे आहेत हे राज ठाकरे जाणार आहेत. आपण बघू शकतो की दृश्यांमध्ये आता मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते राज ठाकरेंच्या ताफ्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टींच्या बाबत जर आपण बोलायचं झालं तर राज ठाकरे आज नेमकं या सभेमध्ये काय उत्तर विरोधकांना देणार आहेत याकडेच सगळ्यांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे. प्रामुख्याने ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जी टीका मनसेवरती केलेली आहे, मनसेच्या भूमिकेवरती टीका जी केलेली आहे, या टीकेवरती नेमकं काय उत्तर दिलं जातं हेच पाहावं लागणार आहे.
आणि राज ठाकरेंचा दाखला आता चेंबूर परिसरामध्ये जो आहे हा पोहोचलेला आहे मिलिंद सर. या सभेमध्ये राज ठाकरे यांच्या आधी साधारणपणे मनसेच्या किंवा शिवसेनेच्या सभांची एक पद्धत असते, ती म्हणजे वेगवेगळ्या नेत्यांची आधी भाषणं होत असतात. ठाण्याच्या सभेमध्ये काय होणार आहे? वेगवेगळ्या नेत्यांची भाषणं ठाण्यात होतील का थेट राज ठाकरे यांचंच फक्त भाषण असेल? नक्कीच मिलिंद सर, सुरुवातीला मनसेचे प्रमुख नेते जे आहेत यांची भाषणं होतील. यामध्ये नेते यांची सुरुवातीला भाषणं होतील आणि त्यानंतर राज ठाकरे यांचं भाषण जे आहे ते होणार आहे. आपल्याला माहिती आहे की गुढीपाडव्यात नेमकेच 4 ते 5 नेते जे आहेत हे बोलले होते. तशाच पद्धतीनं ठाण्याच्या सभेत सुद्धा नेमके 4 ते 5 नेतेच व्यासपीठावरती भाषण करतील आणि त्यानंतर राज ठाकरे यांचं भाषण जे आहे ते सुरू होईल. साधारणतः 7च्या दरम्यान राज ठाकरे यांचं भाषण जे हे सुरू होणार आहे. त्याआधी राज ठाकरे हे ठाणा रेस्ट हाऊस जे आहे या ठिकाणी जातील. त्या ठिकाणी मनसेचे प्रमुख काही कार्यकर्ते जे आहेत, प्रमुख पदाधिकारी आहेत यांची ते भेट घेतील आणि त्यानंतर सभेच्या ठिकाणी जे आहेत ते राज ठाकरे पोहोचणार आहेत. या पद्धतीनं मनसेच्या भूमिकेबाबत एक टीका टिप्पणी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झाली होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनसेच्याच काही कार्यकर्त्यांची नाराजी आहे. प्रामुख्यानं पुण्यामध्ये वसंत मोरे यांनी नाराजी जी आहे ही मशिदीवरील भोंग्यांच्या बाबतीत व्यक्त केली होती. या नाराजीला सुद्धाच म्हणजे पक्षांतर्गत नाराजीला उत्तर सुद्धा जे आहे ते या व्यासपीठावरच दिलं जाणार आहे, या भाषणामधनं दिलं जाणार आहे. त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष मनसे कार्यकर्त्यांसह विरोधकांचं सुद्धा लक्ष जे आहे हे या सभेकडे आहे मिलिंद सर. बर तुर्तास धन्यवाद विशाल या सगळ्या माहितीबद्दल. तिकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेची तयारी पूर्ण झाली. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात इथे येऊन पोहोचायला सुरुवात झाली. या सभेला शिवसेना गांभीर्यानं घेत नाही असं राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका केल्यास त्यालाही योग्य उत्तर देऊ असंही उदय सामंत म्हणाले. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. सोबत आहेत शिवसेनेचे नेते आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत साहेब. उदय सामंत साहेब, ठाण्यामध्ये सभा होते आहे आणि सर्व आरोपांना उत्तर देणार मनसे असं सांगितलं जात आहे. मनसेची उत्तर सभा असल्याचं बोललं जातं. आपली काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं की या सगळ्या पक्षावर किंवा या सगळ्या बाबीवर महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य साहेबांनी अतिशय समयसूचक असं उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी एकदा उत्तर दिल्यानंतर तेच आमचं सगळ्यांचं मत आहे. जास्त काही त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. ज्या पक्षानं काल परवाच मोठी सभा घेतली, त्याच्यामध्ये काही प्रश्न निर्माण केले आणि त्याचीच उत्तरं स्वतःहून परत आता देत आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की जे उत्तरं काय ते आम्ही उद्या ऐकतो, आज ऐकतो आणि परत त्याला उद्या उत्तर देतो, पण त्याची किती दखल घ्यावी हे आदित्य ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे. उत्तर सभा आहे त्यांची, त्या उत्तर सभेला किती गांभीर्यानं शिवसेना पक्ष घेत आहे किंवा त्याला उत्तर देणार का? त्यांची उत्तरं बघून उद्या उत्तर देऊ ना, पण त्याला उत्तर द्यायचं की नाही याच्यावर जे सविस्तर उत्तर आदित्य ठाकरे साहेबांनी दिले ते सगळ्यांच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही न्यूज 18 लोकसभा बोलण्यामध्ये व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडे सह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता जाऊयात थेट आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशांत, या राज ठाकरे यांच्या ठाण्याच्या मार्गावर नेमका तू कुठे आहेस? कशा पद्धतीनं राज ठाकरे यांचं इथे स्वागत केलं जाणार आहे? मिलिंद, चेंबूर ते घाटकोपर दरम्यान आता मी आहे. आणखीन चेंबूर पर्यंत राज ठाकरे यांचा पूर्ण जो ताफा आहे तो पोहोचलाय. मोठ्या संख्येनं गाड्या त्याच्यात आहे आणि जागोजागी प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आपण बघतोय की कशा प्रकारे अनेक वेगळ्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते उत्साहाने स्वागत करायला तयार आहे. प्रत्येक ठिकाणी काही गाड्या त्याच्यामध्ये जॉईन होत आहेत आणि त्याचबरोबर पोलिसांचाही बंदोबस्त प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. आणि याचमुळे नेमकी सभा कशी होणार आहे याची उत्सुकता जितकी आहे तितकीच उत्सुकता आहे की राज ठाकरे यांचा जो कन्वॉय आहे तो सभेपर्यंत म्हणजे ठाण्यापर्यंत कसा पोहोचतोय. दुतर्फा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची लोक सुद्धा त्याकडे लक्ष ठेवून आहे. आणखी त्याचबरोबर वाहतुकीचा कोणताही खोळंबा होऊ नये याकरता पोलिसांची मोठी तारेवरची कसरत सुद्धा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्पॉटवर दिसून येत आहे. राज ठाकरे आता चेंबूर पर्यंत पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात ते या स्पॉटवरही पोहोचतील, आणखी ठाण्याकडे मार्गक्रमण करतील. पण महत्वाच्या 2 गोष्टी आहे की खरं आत्ता अत्यंत प्रवाहित म्हणजे की जी वाहतूक जी आहे ती प्रचंड मोठ्या संख्येने असण्याचा हा काळ आणि आता तितकीच गर्दी रस्त्यांवर असते. मुंबईहून परत येणारे ठाण्याकडे वाहनांची गर्दी सुद्धा रस्त्यावर असते आणि त्याच वेळेस राज ठाकरे यांचाही ताफा येणं आणि याचमुळे मोठी तारेवरची कसरत आता दिसून येते. मिलिंद. बरं प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आम्ही वेळोवेळी तुझ्याकडनं ताजी माहिती घेत राहू.
त्यामुळे राज ठाकरे यांची ही उत्तर सभा न्यूज 18 लोकमतवर लाईव्ह तुम्ही पाहू शकणार आहात. तुर्तास या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया.